नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 103वा भाग. पार्टीतल्या गमती जमती. मीतने हळूच मायाच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठीत घेतलं. अगदी त्याच क्षणी अचानक आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. भूमिकाने रोझीला सांगून फटाक्यांची व्यवस्था केली होती आणि हा स्पेशल मोमेंट झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करायचा इशारा केला. रंगीबेरंगी प्रकाशाने सारं आकाश झगमगून निघालं. जणू त्यांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होत होता. त्या प्रकाशात मीतच्या चेहऱ्यावरचं प्रेम आणि आनंद आणखीनच उजळून दिसत होता. मीतने मायाला खांद्याभोवती हात टाकून जवळ घेतलं होतं आणि मायाचा देखील एक हात मीतच्या कमरेभोवती होता आणि दोघांचे दुसरे हात एकमेकांच्या हातात होते. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले ते दोघे तसेच थांबून त्या आतिषबाजीकडे पाहत होते. मीतच्या आणि मायाच्या चेहऱ्यावर प्रकाशाच्या त्या छटा पडत होत्या आणि त्या प्रत्येक फटाक्यात जणू त्यांचं प्रेम झळकत होतं. दोघांच्या आसपासचे सर्वजण आनंदाने हसत होते, टाळ्या वाजवत होते. पण मीत आणि माया त्या क्षणात हरवून गेले होते. एका विलक्षण आनंदाची, प्रेमाची जाणीव त्यांना होत होती. मायाने मला तिच्या आयुष्यात सर्वात मोठं आणि महत्त्वाचं स्थान दिलंय. मीतच्या मनात विचार आला. मीत, तूच माझं जग आहेस. या आकाशातले सर्व तारे तुझ्यासाठी फटाक्यांसारखे चमकले असले तरी तू माझ्या आयुष्याचा खरा प्रकाश आहेस. माया त्याच्या जवळ येत म्हणाली, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणूनच मी आज खरा आनंद अनुभवतोय. या क्षणाचा काही अर्थच नसता जर तू नसतीस. मीतने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला. त्या क्षणी दोघांचं प्रेम सारं विश्व साजरं करत होतं अशी भावना त्यांना आली. त्या आतिषबाजीकडे बघताना सगळ्यांचीच मने त्यांच्या रंगांनी आणि प्रकाशाने प्रसन्न झाली होती. त्यानंतर फोटोशूटचं आयोजन झालं. आजचे हे खास क्षण टिपण्यासाठी इव्हेंट प्लॅनरच्या टीमने फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरची व्यवस्था आधीच केलेली होती. चला फोटोशूट उरकून घेऊयात, लिशा सगळ्यांना म्हणाली. मीतने इतक्या वर्षांनी साजरा केलेला त्याचा वाढदिवस आणि मीत आणि मायाचं नव्याने बहरत चाललेलं प्रेम पाहून सगळ्यांचाच आनंद आज द्विगुणित झाला होता. फोटोग्राफरने तिथे सगळ्यांना ग्रुप फोटोसाठी विनंती केली आणि सगळे आनंदाने एकत्र उभे राहिले. मीत, माया, आजोबा, भूमिका, सुजय, लिशा आणि अंकिता सगळेच हसत मुखाने आनंदाने एकमेकांसोबत उभे राहिले होते.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांचं प्रेम आणि एकमेकांबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसत होती. आजोबांचे आनंदाने भरलेले डोळे मीतच्या आणि मायाच्या प्रेमाची चमक पाहत होते, तर मीत आणि माया त्यांच्या हृदयातल्या प्रेमाने आनंदी होते. फोटोग्राफरने प्रत्येक क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतलं होतं. फोटोग्राफरने वेगवेगळ्या ग्रुप कॉम्बिनेशन्स आणि पोझेस सांगून सगळ्यांचे सुंदर सुंदर फोटोज काढले. एका फोटोत मीत आणि माया व्हीलचेअरवर बसलेल्या आजोबांच्या पायाशी बसून त्यांचे आशीर्वाद घेत होते, तर दुसऱ्या फोटोमध्ये भूमिकाने आपल्या भावाचं गालातल्या गालात हसून कौतुक केलं. तर अजून एका फोटोत मीत, माया, अंकिता, सुजय आणि लीशा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मैत्रीच्या आपुलकीची झलक दाखवत होते. अरे, आता ग्रुप फोटोज खूप झाले. आजच्या या खास क्षणी जिथे प्रेमाची कबुली झाली आहे, तिथे आपल्या या ताज्या ताज्या प्रेमात पडलेल्या क्यूट कपलचे खास फोटोज तर झालेच पाहिजेत. लीशा मिश्किलपणे हसत म्हणाले. हो, खरंच. आपण सगळे स्टेज खाली जाऊ, म्हणजे फोटोशूटसाठी कपलला स्टेज रिकामा होईल. आता आपला डिस्टर्बन्स नको बाबा यांना. मीत आणि मायाची गंमत करत अंकिता बोलली. हो, अगदी बरोबर बोललीस बघ अंकिता. आजच्या दिवशी यांचे खास फोटो झालेच पाहिजेत. आजोबांनी लीशा आणि अंकिताच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सगळेच जण आनंदाने स्टेज खाली उतरले आणि स्टेजवर उभ्या असलेल्या मीत आणि मायाकडे फोटोग्राफरच्या मागे उभे राहून बघू लागले. सगळ्यांच्या समोर कपल शूट करायला मीत आणि मायाला थोडं अवघडल्यासारखं होत होतं आणि प्रेमाची कबुली दिल्यानंतर एकमेकांच्या इतक्या जवळ थांबणं ही भावना आता त्यांच्यासाठी नवीन होती. फोटोग्राफर मीत आणि मायाला क्यूट कपल पोजेस सांगत होता. एका फोटोत मीतने मायाच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत हसली, तर दुसऱ्या फोटोत माया हसत हसत मीतच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी होती आणि मीत तिच्याकडे प्रेमाने बघत होता. तर तिसऱ्या फोटोत दोघेही हातात हात धरून एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघत होते. त्यांच्या या कपल फोटोशूटचे क्षण अतिशय रोमॅन्टिक दिसत होते. अजून एका पोजमध्ये माया मीतच्या मागे उभी राहून त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी होती आणि मीत मागे वळून तिच्याकडे हसून बघत होता. अरे वा, काय रोमॅन्टिक पोज आहे. त्यांचे या पोजमध्ये फोटोशूट चालू असतानाच अचानक मध्येच अंकिता म्हणाली. हे ऐकताच माया आणि मीत दोघेही थोडेसे लाजले. मायाच्या गालांवर गुलाबी छटा दिसायला लागली, तर मीत हलकासा हसत एकदम संकोचून गेला. अरे, हा फोटोशूट नाही आहे, असं वाटत आहे की एका अनोख्या प्रेम कहाणीचं फिल्म शूटिंग चालू आहे, सुजय म्हणाला. हे ऐकून माया हसत हसत बाजूला वळली आणि मीत त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून लाजेने खाली बघू लागला. दोघांचे गाल लाल झालेले होते आणि त्यांचा तो क्षण खूप गोड दिसत होता. मित्रांची मस्ती आणि त्यातून आलेला लाजरा भाव त्यांच्या फोटोशूटला अजूनच खास बनवून गेला. आणखी एका पोजमध्ये मीतने मायाच्या कमरेला हात लावून तिला जवळ घेतलं होतं आणि मायाने हलकेसे हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रेमळ भाव फोटोला अजूनच आकर्षक बनवत होते. हे सगळं सुरू असतानाच
अंकिता, लीशा, सुजय आणि भूमिका मात्र आधीच अवघडलेल्या मीत आणि मायाची मजा घेत होते. पण त्यांचं चिडवणं मीत आणि मायाला आता आवडत होतं. दोघांच्याही चेहऱ्यावर पसरलेली गुलाबी छटा त्यांना अधिकच सुंदर बनवत होती. गप्पा, हसू आणि फोटोच्या चमचमत्या फ्लॅशमध्ये सगळं वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. प्रत्येक क्षणाच्या जणू अनमोल आठवणी तयार होत होत्या. जसं काही सगळ्यांनी एकत्र येऊन या खास दिवसाचं, या वर्तमान काळाचं चिरंतन लक्षात राहतील अशा आठवणीत रूपांतरण करायचं ठरवलं होतं. कॅमेराच्या प्रत्येक क्लिकसोबत त्या क्षणांचा आनंद हृदयात साठवला जात होता आणि प्रत्येक फोटो जणू भविष्यात त्यांच्या या आनंदाची कथा सांगणार होता. फोटोशूट नंतर पार्टीचा पुढचा भाग सुरू झाला. खेळ आणि मस्तीचा. माया आणि मीतसाठी विशेष तयार केलेले कपल गेम्स सुरू झाले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेची आणि मस्तीची झलक दिसत होती. या सगळ्यात आजोबा पण मागे नव्हते. उलट आता तर आजोबांनी खूप उत्साहाने सूत्र आपल्या हातात घेतली. सगळ्यांना बघायचं आहे का की मीत आणि माया एकमेकांना किती ओळखतात? आजोबांनी पहिला खेळ घोषित केला. सर्वांनी एकत्र होचा सूर धरून त्यांचा उत्साह दाखवला. सगळ्यांनाच आजोबांचं हे वागणं अनपेक्षित होतं आणि म्हणूनच त्यांना आजोबांचं कौतुक वाटत होतं. आजोबांनी आधीच इंटरनेटवर बघून हा कपल गेम निवडला होता. खरं तर त्यांना माया आज मीतला प्रपोज करणार हे माहिती नव्हतं, पण तरी त्या दोघांना जवळ आणता यावं म्हणून आजोबांनी खास या एका गेमची तयारी आणि पूर्ण अभ्यासच करून ठेवला होता. आजोबांनी काही प्रश्नांची यादी तयार ठेवली होती. खेळाची कल्पना अशी होती की आजोबा मीत आणि मायाला एकमेकांबद्दल प्रश्न विचारणार आणि दोघांनीही त्या प्रश्नांसाठीची त्यांची उत्तरं अगदी एकाच वेळी वेगवेगळ्या कागदावर लिहायची आणि मग नंतर दोघांनीही ती उत्तरं सगळ्यांना दाखवायची. या गेमसाठी मीत आणि मायाला एकमेकांकडे पाठ फिरवून बसावं लागणार होतं, जेणेकरून ते एकमेकांची उत्तरं पाहूच शकणार नाहीत. स्टाफने स्टेजवर खुर्च्या आणून ठेवल्या. मीत आणि मायाच्या हातात पेन आणि पेपर दिला. मीत आणि माया एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसले. मीतचा फेवरेट कलर कोणता आहे? आजोबांनी त्यांचा पहिला प्रश्न विचारला. मायाने पटकन उत्तर लिहिलं, नेव्ही ब्लू, आणि मीतने देखील त्याचं उत्तर लिहिलं. जेव्हा दोघांनी ते उत्तर सगळ्यांना दाखवलं तेव्हा मीतचं उत्तर पाहून समजलं की मायाचं उत्तर बरोबर आहे. अरे वा माया, तुझ्या नवऱ्याचा फेवरेट कलर तुला माहिती आहे, सुजय त्यांना हसून चिडवत म्हणाला. मग आजोबांनी पुढचा प्रश्न विचारला, मायाला कुठे फिरायला आवडतं? मीतने पटकन समुद्रकिनारी लिहिलं. मायाने देखील तेच लिहिलं होतं, जे बघून सगळ्यांनी कौतुकाने टाळ्याच वाजवल्या. सगळ्यांनी त्यांना थोडं चिडवलंही. अरे वा मीत, मायाला किती छान ओळखतोयस. कुठे फिरायला आवडतं ते सुद्धा माहिती आहे तुला. आता फक्त वेळ काढून तिला फिरायला नेत जा म्हणजे झालं, लीशा म्हणाली. मीत लाजला आणि माया त्याच्या हातातला कागद बघत म्हणाली,
हो ना, हे खरं आहे. आता प्रश्न आणखी रोमॅन्टिक होत चालले होते. मीतला माया पहिल्यांदा कधी आवडली? आजोबांनी विचारलं. ते तर अजून मलाच माहिती नाही, मीत हसत म्हणाला. कदाचित मला माहिती आहे, पण मी सांगणार नाही. मायाच्या कपाळावर किंचित आठ्या उमटल्या, पण ती लाजून म्हणाली. ओ हो, कपल सिक्रेट्स का आता? भूमिका म्हणाली. सगळ्यांनी एक साथ चा सूर धरून त्यांना चिडवायला सुरुवात केली. जशी जशी रात्र पुढे सरकत होती तसं वातावरणात थंडावा वाढत होता. त्या रोमॅन्टिक वातावरणात आणखी एक मस्त रंगतदार खेळ सुरू झाला. भूमिकानी हा नवीन एक खेळ सुरू केला होता, कपल डान्स. या गेमनुसार कपलला एका छोट्या कागदाच्या तुकड्यावर उभं राहून प्रत्येक फेरीत वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करायचा होता. खेळाची गंमत अशी होती की प्रत्येक फेरीनंतर कागदाचा तुकडा अर्धा केला जाणार होता आणि कपलनी त्या छोट्या तुकड्यावर नाचताना त्यांचे पाय डायरेक्ट जमिनीवर लागणार नाहीत याची काळजी घ्यायची होती. सुरुवातीला मीत आणि माया या कल्पनेनेच हसले, कारण दोघांनी कागदावर नाचायचं म्हणजे एकमेकांच्या जवळ थांबून नाचायचं. त्या कल्पनेनी आत्ताच प्रेमाची कबुली दिलेल्या जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू येणं साहजिकच होतं. त्यांचं हृदय धडधडत होतं. हे जमेल की नाही त्यांना माहिती नव्हतं, पण तरीही त्यांनी खेळात मनापासून भाग घेतला. हा गेम ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. भूमिका, हा गेम फारच इंटरेस्टिंग वाटतोय. एक काम करू, आपल्याकडे आणखी एक गोड कपल आहे, लिशा आणि सुजय. या 2 कपलची स्पर्धाच लावू, आजोबा म्हणाले. हो, मस्त कल्पना आहे. लिशा आणि सुजय, या आता तुम्ही पण. भूमिका आजोबांच्या सांगण्याला दुजोरा देत म्हणाली. नाही नाही, आम्ही कशाला? आजचा दिवस मीत आणि मायाचा आहे, आम्ही नको. इतका वेळ मीत आणि मायाची थट्टा मस्करी करण्यात सगळ्यात पुढे असणाऱ्या सुजयची बोबडी वळली आणि तो गडबडीत अडखळतच म्हणाला. त्याची ही अवस्था कोणाच्याच डोळ्यातून सुटली नाही आणि त्याची अवस्था पाहून सगळ्यांचं हसू फुटलं. अब आया ना ऊंट पहाड के नीचे, तिकडे थांबून इतका वेळ मस्त ओरडत होतास आम्हाला. आता ये मैदानात, होऊन जाऊ देत हा कपल डान्स फेस ऑफ गेम. आपली मजा घेणारा आपला हा मित्र चांगलाच कात्रीत सापडलेला बघून मीतने पण संधी साधली. आजोबांच्या आणि सगळ्यांच्याच आग्रहाने सुजय आणि लिशाला देखील या खेळात सामील होण्यासाठी भाग पाडलं होतं. गेमला सुरुवात झाली. भूमिकानी जमिनीवर 2 चौकोनी कागद ठेवले आणि म्युझिक सिस्टीमवर रोमॅन्टिक गाणं वाजवलं. माया आणि मीत कागदावर एकत्र उभे राहिले. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून ते नाचत होते. सुजय आणि लिशा देखील त्यांच्या शेजारी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून नाचू लागले. मीत आणि मायाच्या गालावर गुलाबी छटा स्पष्ट दिसत होत्या. एकमेकांच्या इतक्या जवळ थांबून डान्स करताना हलकीशी लाज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रत्येक पावलावर ते अगदी हळूच एकमेकांच्या जवळ येत होते. कधीकधी मीतचा पाय मागे जात असताना तो संतुलन साधायचा आणि माया
त्याला पकडायची. त्यांच्या चेहऱ्यावर हलकासा लाजरेपणाचा भाव होता, पण तो खेळाच्या उत्साहात मिसळून गेला होता. सगळेच त्यांची थट्टा करत होते. सुजय आणि लिशा बाजूला नाचत असतानाच त्यांच्याकडे पाहून हसत होते. त्यांना कधी सल्लाही देत होते. अरे मीत, मायाला जरा अजून जवळ घे आणि अगदी जवळ तसंच धर, नाहीतर पाय खाली पडतील. गेम सुरू असताना पण सुजय मीतची थट्टा करत म्हणाला. हो ना सुजय, बरोबर आहे तुझं. मीत आणि माया, तुम्ही जणू काही परक्या असल्यासारखे नाचत आहात. तुम्ही आणखी जवळ थांबून नाचू शकता, आजोबा बोलले. मीत, माया तुझी पत्नी आहे, तिला नीट आधार दे, आजोबा पुढे हसून म्हणाले. आज मीत आणि मायाची मजा घेताना कुणीच मागे नव्हतं. सगळेच जण आज संधीचा पुरेपूर फायदा करून घेत होते त्या दोघांची मस्करी करायला. थोड्या वेळाने भूमिकांनी गाणं बंद केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मायाला वाटलं की गेम संपला आहे, पण अजून गेमची खरी सुरुवात होणार होती. माया, कुठे निघालीस? दिल्ली अभी दूर है. माया मीतपासून दूर जात आहे हे बघून अंकिता हसत म्हणाली. पहिल्या फेरीत तर खूप मजा आली. आता दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. तत्पूर्वी मी सेटअप करून घेते, भूमिका म्हणाली. आणि मग दुसऱ्या फेरीत तिने कागदाचा तो तुकडा अर्धा फोल्ड केला. पहिली फेरी कशी बशी पूर्ण केलेल्या मीत आणि मायाच्या चेहऱ्यावरचा रंग थोडासा उडाल्यासारखा झाला होता, पण त्यांना गेम खेळणं भाग होतं. असंही आज कुणी त्यांचं ऐकेल असं त्यांना वाटत नव्हतं. दुसऱ्या फेरीत तर त्यांच्या पायांना व्यवस्थित उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. मीतने काहीसे अस्वस्थ होऊन मायाकडे पाहिलं आणि मायाही थोडी लाजरी झाल्यासारखी हसली. मीतला असं कोणत्याही खेळातच काय, पण सगळ्यांसमोर मायासोबत एवढ्या जवळ येण्याचा हा पहिलाच अनुभव होता आणि त्याचं हृदय जोरात धडधड करत होतं. आता मीतला फारसा आधार देण्यासाठी जागा नव्हती आणि त्यांना जवळजवळ एकमेकांना मिठी मारून उभं राहावं लागलं. खेळाच्या नियमांनुसार ते दोघं एकमेकांवर झुकत चालले होते. तिकडे सुजय आणि लिशाने मात्र त्यांचा वेगळाच रोमॅन्टिक अंदाज दाखवला. त्यांचा समन्वय इतका छान जुळत होता की त्या एवढ्याशा कागदाच्या तुकड्यावरही ते अगदी सहज नाचत होते. आणि एवढंच नाही तर पाय खाली टेकण्याचं बिलकुल टेन्शन न घेता मस्त एन्जॉय करत नाचत होते. इकडे सुजय आणि लिशा हसत मस्तीत नाचत होते, तर तिकडे मीत आणि माया जणू प्राणपणाला लावून नाचल्यासारखे वाटत होते. आणि ते बघून बाकी सगळे हसत त्यांची थट्टा करत होते. मीत आणि माया लाजत होते, कारण त्यांच्या तुलनेत सुजय आणि लिशाने जणू हा खेळ अगदी सहज पूर्ण केला होता. खेळाच्या शेवटच्या फेरीत कागदाचा तुकडा इतका छोटा झाला की आता मीत आणि मायाला जवळपास एकमेकांवर झुकूनच उभं राहावं लागलं. हे कसं जमतंय बघूया. मीत थोडासा अवघडला होता, पण मायाने हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. असं म्हणून तिने त्याच्या हातात घट्टपणे हात गुंफले. अरे वा, मीत आणि माया खरोखरच चांगला डान्स करताय. सगळ्यांनी हसत गजर केला.
मीच्या मनात लाजरेपणाचा भाव होता, पण तरीही मायाच्या डोळ्यातली चमक पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. दोघांनी अगदी जवळ येऊन डान्स पूर्ण केला, पण तेवढ्यात दोघांचाही तोल गेल्यासारखा झाला. सगळे जोरात हसायला लागले. दोघांचाही पाय कागदावरून बाहेर जमिनीवर पडला. त्या लहानशा कागदाच्या तुकड्यावर नाचताना त्यांनी एकमेकांना आधार देऊन खेळ खेळला खरा, पण सुजय आणि लिशा अगदी सहजपणे शेवटपर्यंत नाच करत राहिले. त्यामुळे शेवटी सुजय आणि लिशाचा विजय झाला. सगळ्यांनी त्यांना जोरात टाळ्या दिल्या आणि कौतुक केलं. मीत आणि मायासाठी सगळ्यांनी अरेंज केलेले हे खेळ त्यांना जवळ आणण्यासाठी खूप महत्त्वाचे होते. ते क्षण त्यांना त्यांच्या प्रेमाचं आणि त्यांच्या जीवनातल्या आनंदाचं दर्शन घडवून देत होते. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.